पद्मा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला टोमॅटोची भाजी करून दाखवणार आहे की व्हेज जे खाणारे आहेत त्यांच्यासाठी काय भाजी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो। म्हणजे आज मी काय म्हटलं, आज आपण टोमॅटोची रस्सा भाजी करूया। म्हणून मी आज तुम्हाला टोमॅटोची रस्सा भाजी करून दाखवणार आहे। असे कडक टोमॅटो घ्यायचे, हे असे लांबडे टोमॅटो आहेत ना हे घ्यायचे असे, म्हणजे हे आंबट नसतात आणि जे गोल लाल असतात ना ते आंबट असतात। तर मी 2 टोमॅटो घेतले आहेत, एक कांदा चिरून घेतला आहे बारीक, हरभऱ्याची डाळ भिजून घेतली आहे मी एक छोटी वाटीभर, कोथिंबीर घेतली आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे, थोडंसं गूळ लागत असेल तर टाकायचा चव बॅलन्स राहण्यासाठी, आणि हे आपले घरचे मसाले, धणे पावडर, हळद पावडर, घरचा मसाला आणि मीठ, आणि थोडेसे शेंगदाणे आहेत। हे आपल्याला शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत, मूठभर शेंगदाणे घेतले ते, आणि आलं लसूण कोथिंबीर आपल्याला क्रश करून घ्यायचे। तर आता मी टोमॅटो चिरून घेते। हे बघा, मी असे टोमॅटो चिरून घेतलेत असे मोठे मोठे, आणि ह्याच्यातल्या बिया सगळ्या काढून घेतल्या आहेत। तुम्ही ह्याच्याऐवजी हिरवे कच्चे टोमॅटो घेतले ना तरी चालते, त्याची पण छान भाजी होते। पण माझ्याकडे आता हे होते म्हणून मी हे असे लाल टोमॅटो घेतले, आणि ह्याची छान भाजी होते, आणि हे कडक टोमॅटो आहेत त्याच्यामुळे ह्याची रस्सा भाजी खूपच छान होते। आता कढईवर मी कढई ठेवली गॅसवर, 2 चमचे तेल घातले, फोडणी करूया आपण त्याला। थोडीशी वेगळी भाजी, जरा चव छान लागते, त्याच्यात शेंगदाण्याचे कूट टाकले आणखी छान टेस्ट येते भाजीला। 1 चमचा जिरं टाकले मी त्याच्यामध्ये, कांदा घालायचा, एक छोटा कांदा चिरलेला आहे। आता हा कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा आपला छान लाल झाला आहे। आता ह्याच्यामध्ये मी ही हरभऱ्याची भिजवलेली डाळ घालते, फक्त धुवून घेतलेली, खूप छान भाजी लागते बघा ही। आता आपण टोमॅटो घालूया ह्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं चांगलं। मोठाच गॅस ठेवायचा, मोठ्या गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आपल्याला टोमॅटो आणि डाळ। तुम्ही हरभऱ्याची डाळऐवजी तुम्ही मुगाची डाळ घालू शकता, तुरीची डाळ घालू शकता, कोण जर हरभऱ्याची डाळ खात नसेल तर। पण मुगाची डाळ जास्त भिजवायची नाही, कारण ती लगेच शिजते ना, करतानाच आधी धुवून टाकायची। आता ही मी 1 तास भिजत घातली ती डाळ हरभऱ्याची। आता मोठ्या गॅसवर परतून घ्यायची। त्यात आता आपण मसाले घालणार आहे। तर आपण हे सगळे मसाले घालणारे आहे त्याच्यामध्ये, मीठ, हळद, धने पावडर आणि घरगुती मसाला। तुम्हाला जर ह्याच्यात कुठलं मसाला भाजीचा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे परतून घ्यायचं पुन्हा छान। थोडासा गॅस मी आता बारीक करते, आणि हे वाटण वाटलेलं आहे पहा आपलं, हे क्रश केलं आहे मी, ह्याला पाणी घालून वाटायचं नाही आहे। आता हे असं आपण सगळं ह्याच्यामध्ये घालणार आहे। शेंगदाण्यामुळे कसं भाजीला छान चव लागते। हे पहा, शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यामुळे ते जास्त नाही परतले चालतात, आणि शेंगदाण्यामध्ये कोथिंबीर वाटली ना की आपली वाटण्याची टेस्ट छान लागते, आणि भाजी पांढरी होत नाही कोथिंबीर वाटल्यामुळे। मी नेहमी शेंगदाण्यामध्ये कोथिंबीर वाटत असते। आता हे मिक्सरचं भांडं मी धुवून त्याच्यात पाणी घालणार आहे। तुम्हाला किती हवे ते पाणी घाला तुम्ही। आता मी ह्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालते, कारण थोडंसं ह्याला शिजायला पण पाहिजे ना। 1 ग्लास पाणी घालते मी, आणि आता ह्याला 1 उकळी आणेपर्यंत मोठा गॅस ठेवायचा, आणि नंतर बारीक गॅस करून आपण ह्याला झाकण ठेवूया 5 ते 7 मिनटं। हे आता बरोबर 10 मिनिट लागले भाजी शिजायला। का किती सुंदर भाजी झाली आहे, वास पण इतका छान येते भाजीचा। हे बघा, शेंगदाणे कोथिंबीर टाकल्यामुळे ह्याच्यातली डाळ पण शिजलेली आहे। हे पहा, तर अशी ही भाजी 10 मिनटं शिजवायची, खूप छान टेस्टी लागते। हे भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता। आता मी गॅस बंद करते। तर अशा पद्धतीने तुम्ही बघा ही टोमॅटोची रस्सा भाजी करून पहा, खूप टेस्टी लागते। आणि तुम्हाला बघा कशी वाटते माझी रेसिपी, एकदम नवीन व वेगळ्या पद्धतीची। तुम्ही पण करून पहा ही भाजी, आणि मला लाईक कमेंट्स जरूर करा, आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।